राज्यात केंद्रात पारदर्शी कारभार करा असं सांगत भाजपच्या पारदर्शी अजेंड्याच्या मुद्द्यावर सेनेनं पलटवार केला। मंत्रिमंडळाच्या बैठकीला विरोधी पक्ष आणि पत्रकारांना आणून बसवा अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली। दरम्यान युतीबाबतीत दुसरी बैठक उद्या दुपारी 1 वाजता विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी होईल। आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्राथमिक चर्चा केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईत राष्ट्रवादीनं पहिला महिला मेळावा घेत महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात केली। मुंबई महानगरपालिका सत्ताधारी शिवसेनेच्या डिड यू नो संकल्पनेला यू शुड नो असं प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेनिंग सुरू केलं। औरंगाबादमध्ये भाजपचे उमेदवार सतीश पत्कींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते हजर होते। दुसरीकडे विद्यमान आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं। नागपूर विभागातून शिक्षक मतदारसंघाकरता शिवसेनेच्या वतीनं प्रकाश जाधव यांनी अर्ज दाखल करत भाजपला आव्हान दिले। प्रकाश जाधव हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत। दुसरीकडे नागपूर विभाग शिक्षक विधान परिषद जागेकरता चंद्रपूरचे प्राध्यापक अनिल शिंदेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आश्चर्य व्यक्त होते। भाजपने या मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांना पुन्हा संधी दिली। पुणे जिल्ह्यामधल्या भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी तपास सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना मुंबई उच्च न्यायालयाने दिले। त्यामुळे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत। एमआयडीसी महसूल विभाग आणि पोलीस खात्यानं चौकशी आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता चौकशी सुरू करा असे निर्देश कोर्टाने दिले। शीना बोरा हत्या प्रकरणी अखेर 4 वर्षांनी का होईना आरोपपत्र दाखल झाले। इंद्राणी मुखर्जी, तिसरा पती पीटर मुखर्जी आणि दुसरा पती संजीव खन्ना यांच्या विरोधात विशेष सीबीआय न्यायालयामध्ये आरोप निश्चित करण्यात आले। तर इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलेला, त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले नाही। सांगलीत नेमणुकीला असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल किरण पुजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील यांच्या गटात मारामारी झाली। यात पाटील गटाचे अरुण हातागळे गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली। गाडी पेटवल्याच्या वादातून अंकली इथं हा प्रकार घडला। रत्नागिरीमधल्या ऐतिहासिक थिबा राजाच्या राजवाड्यात सुरू असलेलं काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी अचानकपणे या वास्तूला भेट दिली। पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।